हॅलो स्टुडंट्स, माझं नाव आहे अजित आणि माझ्या एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 6चं मॅथमॅटिक्स घेतोय, ज्याचा लेसन नंबर 9 आहे SCF अँड LCM. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 24 सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यातले क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 5 आपण घेणार आहोत. तर चला सुरू करूया. तर स्टुडंट्स, आता तुम्हाला समोर दिसतोय प्रॅक्टिस सेट 24 आणि प्रॅक्टिस सेट 24 मधला हा आहे क्वेश्चन नंबर 2. त्याच्यातला जो क्वेश्चन नंबर 1 होता हा रिलेटेड विथ द SCF होता. त्याच्यात फक्त आपल्याला SCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करायचा होता, जे मी आधीच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. तुम्ही हवं तर प्लेलिस्ट चेक करू शकता, तिथे तुम्हाला तो व्हिडिओ सहज मिळेल. आता बघा, इथून आपण क्वेश्चन नंबर 2 पासून स्टार्ट करतोय. हा पण रिलेटेड विथ द SCFच आहे, पण हा वर्ड प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन असा आहे, इफ लार्ज स्क्वेअर बेड्स ऑफ इक्वल साइज आर टू बी मेड फॉर प्लांटिंग vegetables on a plot of land 18 meters long and 15 meters wide, what is the maximum possible length of each bed? बघा, ह्या क्वेश्चन मध्ये त्यांनी असं सांगितलंय, एक लार्ज प्लॉट आहे, त्या प्लॉटची साईज काय बघा, 18 मीटर लॉंग अँड 15 मीटर वाईड अशी आहे. आता मी असं करतो, इथं तुम्हाला छोटीशी डायग्राम ड्रॉ करून दाखवतो की एक प्लॉट आहे जो 18 मीटर आणि बाय 15 मीटरचा आहे. आपण याला 18 मीटर म्हणू, याची लेंथ, आणि जो विड्थ आहे ती आहे 15 मीटर. ओके. आणि पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे, याचे आपल्याला छोटे छोटे स्क्वेअर बेड्स तयार करायचे. म्हणजे आपण असं धरूया, हे असे स्क्वेअर बेड्स तयार करायचे. ओके, हे छोटे स्क्वेअर बेड्स असतील. तर क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच बेड. तर हे जे छोटे स्क्वेअर बेड आपण तयार करणार आहोत, त्याची मॅक्झिमम लेंथ किती आहे. ओके, मॅक्झिमम किती साईजचा स्क्वेअर बेड आपण तयार करू शकतो, असा क्वेश्चन आहे. तर बघा, आता कसं असतं की जेव्हा दोन कुठल्या तरी व्हॅल्यूज कॉमन घेऊन आपल्याला त्याचं काही हे बनवायचे असेल, दुसऱ्या छोट्या ऑब्जेक्ट्स किंवा कुठलं पण, जसं इथं फील्ड आहे, हे बनवायचं असेल, तेव्हा आपण जनरली SCF हा कन्सेप्ट यूज करतो. ओके, आणि SCFच का यूज करणार, तर इथं बघा आपल्याला मॅक्झिमम पॉसिबल लेंथ म्हटलेलं आहे. मॅक्झिमम हा वर्ड आला तेव्हा समजून घ्यायचं आपल्याला SCFच यूज करायचा आहे. ओके, SCF हा कन्सेप्ट यूज करायचा आहे. म्हणून आपण इथं आन्सरमध्ये काय लिहिणार ते बघा. टू फाइंड द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ द बेड मेक आउट ऑफ अ प्लॉट ऑफ 18 मीटर बाय 15 मीटर वी हॅव टू टेक SCF ऑफ 18 अँड 15. आता मी जे तुम्हाला सांगितलं तेच इथं लिहिलं आहे की आपल्याला 18 मीटर बाय 15 मीटरच्या प्लॉटचे मॅक्झिमम साईजचे आपल्याला स्क्वेअर बेड्स तयार करायचे असतील तर आपल्याला SCF घ्यावा लागेल. ओके, आणि SCF कुणाचा आहे, 18 अँड 15चा. मग आपण व्हर्टिकल अरेंजमेंटने SCF फाइंड करू. एका ठिकाणी मी लिहिला 18 आणि एका ठिकाणी लिहिलेलं आहे 15. आणि तुम्हाला SCFची तर प्रोसिजर माहिती आहे कशी, 18 आणि 15 ह्या दोघांना डिवाइड करेल असं आपल्याला नंबर शोधायचा आहे. आपण 2 चेक केला तर तो होऊ शकत नाही, तर 3 जो नंबर आहे, 3 18 आणि 15 दोघांना डिवाइड करू शकतो. सो 3 6 जा 18 असतो, त्यामुळे इथं 6 येणार, आणि 3 5 जा 15 आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी 5 येणार. सो नेक्स्ट पेअर ऑफ नंबर्स काय आलेले, 6 आणि 5 आलेले. 6 आणि 5 ह्या दोघांना डिवाइड करू शकेल असा एखादा नंबर आहे का, तर नाही आहे. त्यामुळे आता हा प्रॉब्लेम इथं स्टॉप झालेला आहे. आणि आपण इथं बघणार, इथं फक्त कॉमन डिवायझर काय आहे, फक्त 3 आहे. त्यामुळे SCF ऑफ 18 अँड 15 किती आहे, 3. याचा मिनिंग असा झाला, आपल्याला जे स्मॉल बेड्स तयार करायचे स्क्वेअर शेपचे, त्याचे लेंथ किती असेल, 3 मीटर. ओके, म्हणून आपण लिहिणार लेंथ ऑफ ईच स्क्वेअर बेड विल बी 3 मीटर. ओके, सो अशा प्रकारे हा वर्ड प्रॉब्लेम होता, जो आपण विथ द हेल्प ऑफ SCF सॉल्व्ह केलेला आहे. आता नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन नंबर 3. 2 ropes of one 8 meter long and the other 12 meter long are to be cut into the pieces of the same length. What will be the maximum possible length of each piece? बघा, आता आपल्याला क्वेश्चन मध्ये कसं केलं आहे, त्यांनी 2 रोप्स दिलेले आहेत. ओके, एका रोपचं जे लेंथ आहे ती आहे 12 मीटर आणि दुसरा रोप जो आहे तो आहे 8 मीटर. हे रोप्स आहेत दोघं. ओके, आणि याला आपल्याला काय करायचं आहे, याला कट करायचं आहे एका पर्टिक्युलर लेंथ सोडून. इथं कट केलं आहे, इथं केलं आहे. ओके, असं ठीक आहे. पण आपल्याला कट करताना असं करायचं आहे, आपण 12 मीटरचा रोप जेवढ्या लेंथच्या पीसेसमध्ये कट केला, 8 मीटरचा रोप सुद्धा तेवढ्याच लेंथमध्ये आपल्याला कट करायचं आहे. ओके, तर असं कुठली अशी लेंथ असेल की
त्या लेनचे आपण छोटे छोटे पीसेस केले 12 आणि 8 मीटरचे, तर ते मॅक्झिमम पीसेस आपल्याला मिळू शकतात. ओके, असा क्वेश्चन आहे, किंवा मॅक्झिमम पॉसिबल लेंथचे पीसेस आपल्याला मिळू शकतात, असा क्वेश्चन आहे. तर मग आता आपण काय करणार आहोत बघ, इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलंच आहे की मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ इच पीस टू बी म्हटलेलं आहे. तर याचा मिनिंग आपल्याला SCF फाइंड करायचं आहे, आणि SCF फाइंड करायचं आहे तर मग आपण तसंच लिहिणार आन्सरमध्ये, टू फाइंड द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ इच पीस ऑफ द 8 मीटर अँड 12 मीटर लॉंग वी हॅव टू टेक SCF ऑफ 8 अँड 12. आपल्याला 8 मीटर आणि 12 मीटर ह्या दोघांचे इक्वल लेंथचे जर पीसेस करायचे असतील तर ती मॅक्झिमम लेंथ किती असेल ती फाइंड करण्यासाठी आपल्याला दोघांचा SCF घ्यावा लागेल. सो 8 आणि 12चा SCF घ्यायचा आहे. आपण नेहमीप्रमाणे व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये इथं 8 लिहिला, इथं 12 लिहिलेलं आहे. आधी मी 2 घेतो आहे, 2 4 8 असतो आणि 2 6 12 आहे. नंतर परत 2ने डिवाइड केलं 4 आणि 6ला, इथं 2 आला आहे आणि इथं 3 आला आहे. तर 2 आणि 3 या दोघांना डिवाइड करू शकेल असा कुठला नंबर नाही आहे. सो ही प्रोसेस इथं स्टॉप होणार, आणि आपल्याला इथं जे कॉमन डिवायझर मिळाले, कॉमन फॅक्टर्स मिळाले ते 2 2 आहे. म्हणून SCF ऑफ 8 अँड 12 काय असेल, 2 × 2. या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करतो, इथं लिहिणार 4. ओके, म्हणून लेंथ ऑफ द इच पीस ऑफ द रोप विल बी काय असेल, 4 मीटर. ओके, म्हणजे आपण 4 मीटरचे जर 12 मीटर रोपचे पीसेस केले आणि 8 मीटरचे पण 4 मीटरचे जर पीसेस केले तर ती मॅक्झिमम लेंथ असेल की ज्या इक्वल लेंथचे आपण दोन्ही रोपचे पीसेस करू शकतो, असा त्याचा मिनिंग झाला. मग शेवटी आन्सर काय, लेंथ ऑफ इच पीस ऑफ अ रोप विल बी 4 मीटर. तर मग बघा, अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह केला. आता आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करतोय. क्वेश्चन नंबर 4 मध्ये असं म्हटलंय, द नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 6 अँड 7 who went to visit the Tadoba Tiger Project at Chandrapur was 140 and 196 respectively. The students of each class are to be divided into groups of the same number of students. Each group can have a paid guide. What is the maximum number of students there can be in each group, and why do you think each group should have the maximum possible number of स्टुडंट्स? बघा, क्वेश्चन खूप मोठा आहे. आता आपण याचं पटकन रिवाइज करू. ओके, आपण समजून घेऊ. तर काय आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स आहे 6 स्टँडर्ड आणि 7 स्टँडर्डमधले जे स्टुडंट्स आहेत हे ताडोबा टायगर प्रोजेक्ट चंद्रपूर ह्या ठिकाणी फिरायला गेलेले आहेत. ओके, आणि ते स्टुडंट्स किती आहेत, 6 स्टँडर्डचे आहेत 140 स्टुडंट्स आणि 7 स्टँडर्डचे आहेत 196 स्टुडंट्स. ओके, आता काय करायचं, त्यांना ह्या सगळ्या स्टुडंट्सला एका छोट्या छोट्या ग्रुपमध्ये डिवाइड करायचं आहे. ओके, पण डिवाइड करताना काय काळजी घ्यायची की सगळ्या ग्रुप्समध्ये इक्वल नंबर ऑफ स्टुडंट्स पाहिजे. ओके, असं आहे. तर आपल्याला त्यांनी असं विचारलं, असे मॅक्झिमम किती स्टुडंट्स घेऊन आपण त्याचे ग्रुप्स तयार करू शकतो. ओके, म्हणजे ते जे नंबर्स असतील ते फिक्स्ड असतील आणि तेवढे नंबरचे ग्रुप्स 140 मधनं पण बनतील आणि 196 मधनं पण बनतील. ओके, असा क्वेश्चन आहे. आणि क्वेश्चनमध्ये दुसरा पार्ट असा लिहिला आहे की व्हाय डू यू थिंक ईच ग्रुप शुड हॅव द मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंट्स. आणि त्यांनी असं विचारलं की तुम्हाला असं काय वाटतं की प्रत्येक ग्रुपमध्ये मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त असे आपल्याला स्टुडंट्स घेता येतील. ओके, ग्रुप हा मॅक्झिमम पॉसिबल स्टुडंट्सचाच का करायचा, असं पण क्वेश्चन विचारलेलं आहे. सो पहिला क्वेश्चन असा आहे की मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला प्रत्येक ग्रुपमधले फाइंड करायचे. ओके, मग आता इथं परत SCFचाच आलेला आहे उल्लेख. बघा, आता SCFच आपल्याला याचा आन्सर देणार आहे. सो आन्सरमध्ये आपण म्हणणार, टू फाइंड द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स देअर कॅन बी इन ईच ग्रुप फ्रॉम अ ग्रुप ऑफ 140 अँड 196 स्टुडंट्स वी हॅव टू टेक SCF ऑफ 140 अँड 196. जर आपल्याकडे जे दोन ग्रुप आहेत ज्याच्यामध्ये 140 आणि 196 स्टुडंट्स आहेत त्याच्यातलं मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंटचे जे ग्रुप तयार करायचे, तो नंबर कसा फाइंड करायचा, तर दोघांचा आपण SCF घेणार आहोत. ओके, मग SCFसाठी आपण व्हर्टिकल अरेंजमेंट केली. इथं 140 लिहिलेलं आहे आणि इथं 196 लिहिलेलं आहे. ओके, आणि आता आपण SCF फाइंड करणार आहोत. SCF फाइंड करताना आपण आधी 2ने डिवाइड केलं 140ला, तर आन्सर आलं 70. 2ने 196ला डिवाइड केलं, आन्सर आलं 98. मग आता परत नवीन पेअर 70 आणि 98 आहे, तर 70 आणि 98ला परत 2ने डिवाइड केलं तर आन्सर 35 आणि 49 आलं. 35 आणि 49 ह्या दोघांना डिवाइड करू शकेल असा कुठला नंबर आहे, तर तो आहे 7.
म्हणून 7ने 35ला डिवाइड केलं, आन्सर आलं 5. 7ने 49ला डिवाइड केलं, आन्सर आलं 7. आणि पुढे 5 आणि 7 हेच उरलेत. 5 आणि 7 ह्या दोघांना डिवाइड करेल असं कुठलाही नंबर नाही, त्यामुळे ही प्रोसेस स्टॉप होणार. इकडं बघा, इकडं काय काय आलेलं आहेत कॉमन फॅक्टर्स 2, 2 अँड 7. म्हणून SCF ऑफ 140 अँड 96 काय असेल, हे जे 2, 2 आणि 7 आले यांचं फक्त आपण मल्टिप्लिकेशन केलं, 2 × 2 × 7 इज इक्वल टू 28. सो अशा प्रकारे आपण असं कन्क्लुजन ड्रॉ केलं आहे की आपण मॅक्झिमम 28 स्टुडंटचा जो ग्रुप बनवला तर ते मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंट्स असेल ज्याचे आपण ग्रुप बनवू शकतो. ओके, त्यामुळे 28 स्टुडंटचे 140 मधनं सुद्धा परफेक्ट ग्रुप्स बनतील आणि 196 मधनं पण परफेक्ट ग्रुप्स बनतील. ओके, सो हे झालं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर की हा होता व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स देअर कॅन बी इन ईच ग्रुप. तर त्याचा आन्सर आला आहे की 28 स्टुडंट्स पाहिजे. पण हा जो पुढचा क्वेश्चन आहे, वाय डू यू थिंक ईच ग्रुप शुड हॅव द मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंट्स. तर हा जो प्रश्न आहे, हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन असा की तुम्हाला असं का वाटतं की प्रत्येक ग्रुपमध्ये मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंट्स असावे, आपण कमी स्टुडंटचे सुद्धा ग्रुप तयार करू शकतो. ओके, तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर मिळालं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि जर तुम्हाला येत नसेल तर ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. हा मी तुमच्यासाठी सोडतोय. आता क्वेश्चन नंबर 5 बघू आपण. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये असं आहे बघा, क्वेश्चन नंबर 5 मध्ये असं म्हटलंय, ॲट द राईस रिसर्च सेंटर ऑफ तुमसार देर आर 2610 kg ऑफ सीड्स ऑफ बासमती व्हरायटी and 1980 kg of Indrayani variety. If the maximum possible weight of the seeds has to be filled to make bags of equal weight, what should be the weight of each bag and how many bags of each variety will there be? बघा क्वेश्चन असा आहे, एक राईस रिसर्च सेंटर ॲट तुमसार आहे. तुमसार ह्या ठिकाणी असणारं जे तांदळावर संशोधन करणारं सेंटर आहे, ज्याला आपण राईस रिसर्च सेंटर म्हणणार इंग्लिशमध्ये, तिथं 2610 kg सीड्स आहेत. ओके, तांदळाचे सीड्स म्हणजे तांदूळच असणार तो. ओके, तर ते आहे बासमती व्हरायटीचे, आणि नंतर 1980 kg ऑफ राईस सीड्स आहेत ते इंद्रायणी व्हरायटीचे आहे. ओके, बासमती आणि इंद्रायणी हे तांदळाचे प्रकार आहेत. ठीक आहे, तर पुढे असं त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांना काय करायचं आहे, हे जेवढे सीड्स आहेत याच्यात त्यांना इक्वल नंबर ऑफ बॅग्समध्ये भरायचे आहेत, आणि असे भरायचे आहेत की मॅक्झिमम पॉसिबल वेट पण पाहिजे, आणि 2610 kg ह्या बासमती व्हरायटीमधनं आणि 1980 kg इंद्रायणी व्हरायटीमधनं, यांच्यामधनं पण आपल्याला दोघांमध्ये पण तेवढ्याच वेटच्या इक्वल नंबर ऑफ बॅग्स तयार झाल्या पाहिजे. ओके, असं आहे. आता परत असंच झालेलं आहे की मॅक्झिमम पॉसिबल वेट म्हटलं तर आपण काय करणार आहोत, दोन्ही ठिकाणचे ज्या व्हॅल्यूज आहेत 2610 आणि 1980 याचा SCF फाइंड करणार आहोत. मग आता SCF फाइंड करताना आपण काय करणार आहोत बघा, आधी आपण आन्सरमध्ये असं लिहिलं, टू फाइंड द मॅक्झिमम पॉसिबल वेट ऑफ द सीड्स इन ईच बॅग वी हॅव टू फाइंड SCF ऑफ 2610 अँड 1980. तर आपण जे दोघं नंबर्स आहेत त्याचा SCF घेणार आहोत, म्हणून आपण व्हर्टिकल अरेंजमेंट केली. इथं 2610 लिहिला, इथं 1980 लिहिला, आणि आता आपण याला एखाद्या कॉमन फॅक्टरने डिवाइड करणार. तर याला आपण 2 पासून पण स्टार्ट केलं असतं, कारण हे दोघं जे नंबर आहेत याला आपण 2ने डिवाइड करू शकतो, पण हे जरा मोठेच नंबर आहेत बघा, दोघं 1000 मध्ये आलेले आहेत, आणि दोघांच्या युनिट प्लेसला 0 आलेला आहे, त्यामुळे याला आपण 10नेच डिवाइड करू शकतो. म्हणून मी डायरेक्टली काय घेतलेलं आहे, 10 घेतला आहे. मग 10ने जर याला डिवाइड केलं तर 261 येतो, आणि 10ने याला डिवाइड केलं तर 198 येतं. ओके, आता आपण 3ने डिवाइड करू. 3ने 261ला डिवाइड केलं तर आन्सर 87 येतं, आणि 3ने 198ला डिवाइड केलं तर आन्सर 66 येतं. ओके, आता ही नवीन पेअर आहे 87 आणि 66. याला जर 3ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 29, आणि 66ला डिवाइड केलं तर आन्सर येतं 22. आणि याच्यानंतर 29 आणि 22 ह्या दोघांना डिवाइड करेल असं कुठलाच नंबर नाही आहे, त्यामुळे ही प्रोसेस इथं स्टॉप होणार. आपण इकडे बघणार, इकडं कॉमन फॅक्टर्स काय आलेले आहेत, 10, 3, 3, म्हणून आपण म्हणणार SCF ऑफ दिस 2 नंबर्स इज इक्वल टू 10 × 3 × 3, जे किती आलेलं आहे 90. ओके, म्हणून आपण असं म्हणणार की मॅक्झिमम वेट ऑफ द ईच बॅग किती आहे, 90 kg. म्हणून जर तुम्हाला इक्वल वेटच्या जर दोघांमधनं बॅग्स तयार करायचे असतील तर ते मॅक्झिमम पॉसिबल वेट किती असेल, 90
kg. तर हे झालं आपलं फर्स्ट आन्सर. ओके, तर आपण हे जे आहेत बासमती व्हरायटी आणि इंद्रायणी व्हरायटी दोघांच्या इथं अवेलेबल असलेल्या सीड्समधून 90 kgच्या बॅग्स तयार करू शकतो. ओके, पण मग नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, हाऊ मेनी बॅग्स ऑफ ईच व्हरायटी विल बी देअर. पण मग अशा किती बॅग्स तयार होतील असा नेक्स्ट क्वेश्चन आहे. मग तो कसा फाइंड करायचा त्याचा आन्सर. तर बघा इथं फायनली आपण फाइंड केलं आहे नंबर ऑफ बॅग्स ऑफ बासमती व्हरायटी. तर नंबर ऑफ बॅग्स ऑफ बासमती व्हरायटी कसं फाइंड करायचं. तर बासमती व्हरायटीचे टोटल सीड्स असलेले त्याचं वेट लिहिलं आपण 2610. ओके, हे टोटल अवेलेबल सीडचं वेट आहे. डिवायडेड बाय आपण 90 kgची एक बॅग आहे त्याने डिवाइड केलं. ओके, टोटल वेट डिवायडेड बाय वेट ऑफ द वन बॅग. असं केल्यानंतर आन्सर किती आलेला आहे 29. याचा मिनिंग असं झालं 90 kgच्या जर आपण बॅग्स करायला घेतलं तर बासमती व्हरायटी ज्याचं टोटल वेट 2610 होतं त्याच्यातनं आपल्याला 29 बॅग्स मिळतील. ओके, आणि पुढे नंबर ऑफ बॅग्स ऑफ इंद्रायणी व्हरायटी कसं फाइंड करणार. तर इंद्रायणी व्हरायटीचं जे टोटल वेट होतं 1980 त्याला आपण एका बॅगच्या वेटने म्हणजे 90 kgने डिवाइड करणार. तसं डिवाइड केल्यावर आन्सर आलं 22. म्हणजे इंद्रायणी व्हरायटीच्या किती बॅग्स बनतील 22 बॅग्स बनतील. ओके, सो अशा प्रकारे आपण सेकंड क्वेश्चनचं पण इथं आन्सर लिहिलेलं आहे. तर बघा स्टुडंट्स, अशा प्रकारे आपण SCFशी रिलेटेड हे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत जे होते प्रॅक्टिस सेट नंबर 24 मधले. तर स्टुडंट्स, आजचं लेक्चर इथं संपत आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स किंवा डिफिकल्टीज असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा. जय हिंद, वंदे मातरम.